जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांमध्ये म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यात एक मोठं व्यापारी युद्ध सुरू झालं आहे. हा संघर्ष आता अशा एका वळणावर पोचलाय जिथे कोणताही निर्णय खूप मोठे परिणाम घडवू शकतो. चला तर मग या हाय स्टेक व्यापारी वादाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की नेमकं काय घडतंय. हा आकडा बघा, 500%. हो, रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर एवढा प्रचंड टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचा विचार आहे. आता युक्रेन युद्धानंतर रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतावर तर ही एक टांगती तलवारच आहे आणि यामुळेच दोन्ही देशांमधला तणाव अगदी शिगेला पोचला आहे. एका महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयामुळे हा संपूर्ण संघर्ष आणि जागतिक व्यापार धोरणच बदलण्याची शक्यता आहे. पण या वादामुळे नक्की काय धोक्यात आलंय? चला, तेच पाहूया. चला, या व्यापारी युद्धाच्या मुळाशी जाऊया. या संपूर्ण संकटाच्या केंद्रस्थानी आहे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टातली एक कायदेशीर लढाई. ही लढाई फक्त दोन देशांमधील संबंधांबद्दल नाहीये, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकार किती आहेत यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतीये. तर या सगळ्या प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट, म्हणजेच IEEPA. झालं असं की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 1977च्या या कायद्याचा वापर करून काँग्रेसच्या मंजुरीशिवाय टॅरिफ लावले. एरवी ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते, पण या आपत्कालीन कायद्याचा आधार घेऊन ती टाळण्यात आली आणि याच निर्णयाला आता कोर्टात आव्हान दिलं गेलं आहे. आणि गंमत म्हणजे अमेरिकेतल्या खालच्या कोर्टांनी राष्ट्राध्यक्षांच्या या अधिकारांविरुद्ध आधीच निर्णय दिलाय. त्यामुळे आता ही अंतिम आणि निर्णायक लढाई थेट सुप्रीम कोर्टात पोचलीय आणि या निकालाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिले. आता ह्या प्रकरणामागची कहाणी पाहूया, जी मिस्ड कॉल वाद म्हणून ओळखली जाते. एक संभाव्य व्यापार करार अयशस्वी होण्यामागे कसं राजनैतिक नाट्य आणि परस्पर विरोधी दावे कारणीभूत ठरले हे बघणं खरंच खूप रंजक आहे. अमेरिकेच्या बाजूने असा दावा केला जातोय की सगळं काही ठरलं होतं, पण भारताने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात थेट फोन कॉल लावून देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्या मते ह्याच एका कारणामुळे तो महत्त्वाचा करार होऊ शकला नाही. यावर भारतानेही थेट उत्तर दिलंय. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय की अमेरिकी वाणिज्य सचिवांनी जे काही सांगितलं आहे ते अजिबात खरं नाही. यावरून हे अगदी स्पष्ट होतंय की दोन्ही बाजूंचे दावे किती वेगवेगळे आहेत. या तू-तू-मै-मैमुळे परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची झाली आहे. इथे आम्ही कोणतीही बाजू न घेता केवळ स्रोतांमध्ये दिलेली माहिती सादर करत आहोत. बरं, आता या व्यापारी युद्धाचे राजकारण आणि कायदेशीर बाजू थोडी बाजूला ठेवून त्याचे प्रत्यक्ष आर्थिक परिणाम काय आहेत ते पाहूया. या टॅरिफ्सची खरी किंमत काय आहे आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होतोय हे समजून घेऊया. सगळ्यात आधी टॅरिफ म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊ. हा एक प्रकारचा कर आहे जो बाहेरच्या देशातून येणाऱ्या वस्तूंवर लावला जातो, त्यामुळे त्या वस्तू महाग होतात. इतकं सोपं आहे. थोडक्यात सांगायचं तर टॅरिफमुळे बाहेरून येणाऱ्या वस्तूंची किंमत वाढते. साहजिकच मग देशात बनवलेल्या वस्तू लोकांना स्वस्त वाटू लागतात आणि आपल्या स्थानिक उद्योगांना एक प्रकारचं संरक्षण मिळतं. आता कृषी टॅरिफमधली ही मोठी तफावत बघा. भारतात आयातीवर सरासरी 39% टॅरिफ आहे, तर अमेरिकेत तो फक्त 5% आहे. हाच मुद्दा दोन्ही देशांमधल्या वाटाघाटींमध्ये एक मोठा अडथळा बनलाय आणि याच कारणामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग असंही म्हटलं होतं. या नवीन टॅरिफच्या धोक्याची बातमी येताच भारतीय बाजारावर त्याचा थेट परिणाम झाला. सेन्सेक्समध्ये 4 महिन्यांमधली सर्वात मोठी एकदिवसीय घसरण झाली, जी होती तब्बल 1.8%. आणि आर्थिक परिणाम आकड्यांमध्ये पाहिला तर तो आणखी स्पष्ट दिसतो. या व्यापारी वादाच्या अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी फक्त जानेवारी महिन्यातच भारतीय शेअर बाजारातून तब्बल 900 दशलक्ष डॉलर्स काढून घेतले. विचार करा, किती मोठी रक्कम आहे ही. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या धोरणांचा फटका थेट सामान्य लोकांच्या रोजगारावर बसतो. मत्स्य व्यवसाय, तयार कपडे, दागिने यांसारखे उद्योग जे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देतात, तेच सर्वात जास्त धोक्यात आले आहेत. पण थांबा, या कथेत एक अनपेक्षित वळण आहे. एक असाही युक्तिवाद केला जातोय की या तीव्र दबावामुळे भारतात काही सकारात्मक बदल घडत आहेत. भारतीय भाष्यकार शेखर गुप्ता यांचा हा धाडसी युक्तिवाद बघा.
त्यांच्या मते या टॅरिफ्समुळेच भारतीय सरकारची आत्मसंतुष्टता मोडली आणि देशात आर्थिक सुधारणांना चालना मिळाली. आणि खरंच या दबावानंतर भारताने काही ठोस पावलं उचलली आहेत. नवीन कामगार कायदे लागू झाले, UK आणि युरोपीय देशांसोबत नवीन व्यापार करार झाले आणि काही संरक्षणवादी नियमही बदलण्यात आले. काही विश्लेषकांच्या मते हे सगळं अमेरिकेच्या टॅरिफ्सच्या दबावामुळेच शक्य झालंय. या सगळ्या सकारात्मक बदलांनंतरही मूळ संकट काही टळलेलं नाही. आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया, जिथे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय या संपूर्ण प्रकरणाचं भविष्य ठरवणार आहे. तर मग पुढे काय होणार आहे? आता आपल्यासमोर दोनच शक्यता आहेत. जर कोर्टाने हे टॅरिफ्स रद्द केले तर भारतीय निर्यातदारांना खूप मोठा दिलासा मिळेल आणि व्यापार चर्चेला पुन्हा एकदा गती येईल. पण जर कोर्टाने टॅरिफ्स कायम ठेवले तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकार वाढतील आणि भारतावरचा आर्थिक दबाव तसाच कायम राहील. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. टॅरिफ्स हे खरंच वाटाघाटीसाठी वापरलं जाणारं एक साधन आहे की ते दोन देशांमधल्या आर्थिक युद्धाचं एक विनाशकारी शस्त्र बनलं आहे? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच ह्या संपूर्ण वादाचं सार दडलेलं आहे.